नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जगाला लवकरच आपला पहिला ट्रिलियनेअर मिळू शकतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्पेस एक्स या एरोस्पेस कंपनीनं शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध होण्यासाठी अधिकृतपणे IPOसाठी अर्ज दाखल केला आहे, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा इश्यू असल्याचं मानलं जात आहे. IPO सोबतच मस्क एका चालीसह तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील मस्क यांचा प्रभाव आणखीन बळकट करू शकतो. या IPOद्वारे अंदाजे $75 अब्ज उभारण्याचं कंपनीचं उद्दिष्ट असून स्पेस एक्स सध्या अब्जावधी डॉलर्सच्या प्रचंड तोट्यात आहे. स्पेस एक्स भारतामध्ये स्टारलिंक ही सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्यासही उत्सुक आहे, परंतु कंपनीला अद्याप भारत सरकारकडनं मंजुरी मिळालेली नाही. बुधवारी अमेरिकेच्या बाजार नियामक SECकडे दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार स्पेस एक्स एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्प या औपचारिक नावानं ओळखल्या जाणाऱ्या कंपनीनं स्पेस एक्स या चिन्हाखाली नॅसडॅकवरती सूचीबद्ध होण्यासाठी अर्ज केला आहे. याआधीच स्पेस एक्सनं यापूर्वीच गोपनीयपणे एप्रिलमध्ये लिस्टिंगसाठी अर्ज केल्याचं ब्लूमबर्गनं सांगितलं होतं. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार जगातील सर्वात मोठी खाजगी कंपनी स्पेस एक्स $2 ट्रिलियन म्हणजे अंदाजे 1,93,047 लाख कोटी एवढ्या रुपयांच्या मूल्यांकनावरती $75 अब्ज किंवा 7,25,000 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करत असून मस्क यांचे प्रयत्न यशस्वी ठरल्यास हा जगातील सर्वात मोठा IPO ठरू शकतो. देशांतर्गत बाजारामध्ये आतापर्यंत सौदी अरामकोनं 2019मध्ये $29.4 अब्ज म्हणजे $2,84,000 कोटी रुपयांचा IPO लॉन्च केला होता. अमेरिकी बाजार नियामक संस्था SECकडे दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार स्पेसएक्स सध्या मोठ्या तोट्यात आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीनं $4.69 अब्ज महसुलावरती $4.28 अब्ज निव्वळ तोटा नोंदवला आहे. तर गेल्या वर्षातील याच कालावधीमध्ये $4 अब्ज महसुलावरती $528 दशलक्ष निव्वळ तोटा नोंदवला होता. अशा प्रकारे एका वर्षात कंपनीचा तोटा अनेक पटींनी वाढला असून कंपनीनं अवकाश मोहीम, स्टारलिंक कनेक्टिव्हिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्यासारख्या भविष्यातील प्रकल्पांमध्ये गुंतवलेले अब्जावधी डॉलर्स या तोट्याचं प्रमुख कारण आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार मस्क यांची संपत्ती जी सध्या $669 अब्ज आहे, IPOच्या यशानंतर ती वेगानं वाढू शकते. IPOबद्दल अधिक तपशीलवार 4 जूनपर्यंत समोर येण्याची शक्यता असून 11 जूनपर्यंत किंमत देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. स्पेस एक्सचे अवकाश वाहतूक उद्योगामध्ये वर्चस्व असून इलॉन मस्क यांच्या मालकीची ही कंपनी नासा आणि पेंटागॉन या दोन्हींना रॉकेट प्रक्षेपण सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी आहे. तसेच आपल्या स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट व्यवसायातून अब्जावधी डॉलर्सचा महसूल देखील मिळवते. गेल्या काही वर्षामध्ये कंपनी गुंतवणूकदारांच्या पसंतीला खरी उतरली असून मूल्यांकन रॉकेटच्या वेगानं वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये स्पेस एक्सचं प्रचंड मूल्यांकन सध्याही गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब बनलेली आहे. IPO नंतर मस्क CEO, CTO आणि संचालक मंडळाचे अध्यक्ष असतील असं दाखल केलेल्या कागदपत्रांमधनं उघड झालंय. याशिवाय मस्क यांच्या IPOमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांची प्रचंड रुची साहजिक असून शक्तिशाली सॅटेलाईट इंटरनेट व्यवसाय आणि AI क्षेत्रातील मोठ्या महत्त्वाकांक्षा यांची ही एकत्रित कहाणी गुंतवणूकदारांसाठी दुर्मिळ आणि आकर्षक संधी आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.